टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या पाहूया। आज बारामतीमध्ये अजितदादा, शरद पवार, सुप्रिया सुळेंची बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता। बारामतीमध्ये आज पवार कुटुंबियांचं विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रित स्नेहभोजन। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार स्नेहभोजनाला उपस्थित राहणार। आज शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी पुन्हा एकाच मंचावर येणार। आज बारामतीमध्ये उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते शरद पवार एआय सेंटरचं उद्घाटन। यासाठी अजित पवारांकडून विद्या प्रतिष्ठानमधील कार्यक्रमस्थळाची पाहणी। मुंबईमध्ये भाजप 128 आणि शिंदेच्या शिवसेनेला 79 जागा। अमित साटम यांची माहिती, 207 जागांवर एकमत झालंय, 20 जागांवर चर्चा सुरू, 20 जागांवर वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल। अमित साटम यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत मुंबईतील 20 जागांवर प्राथमिक चर्चा। 207 जागांचा तिढा सोडवल्यानंतर उरलेल्या 20 जागांवर चर्चा। मंत्री आशिष शेलार, उदय सामंत आणि राहुल शेवाळे यांनी चर्चा केली। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत अंतिम चर्चा होणार। मुंबईमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार, प्रचाराची जबाबदारी नवाब मलिकांकडे। सूत्रांची माहिती, राष्ट्रवादी 100 जागा लढण्याच्या विचारात। ठाण्यामध्ये भाजप शिवसेनेची 12 जागांवरून चर्चा अडली। भाजप शिवसेनेची तिसऱ्या बैठकीतही निर्णय नाही। ठाण्यामध्ये आज युतीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। शिवसेना भवनामध्ये आज उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांची आज शिवसेना भवनामध्ये बैठक। सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन। ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 16 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती। अपेक्षित प्रतिसादाअभावी राष्ट्रवादीची कोंडी, 16 जागा तरी सोयीच्या असाव्यात, राष्ट्रवादीची भूमिका। महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ठाकरे सेना आणि मनसेमध्ये जागावाटपाचा पेच अजूनही कायम। मातोश्रीमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये पेच सुटला नाही। माहीम, शेवडी, विक्रोळी आणि भांडूपमध्ये मनसेला 2 जागा हव्यात। मुंबई पालिका काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार। पत्रकार परिषदेमध्ये घोषणा करणार। वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत 40 ते 45 जागा लढवणार, सूत्रांची माहिती। पुण्यामध्ये महायुतीचा तिढा आज सुटणार। फडणवीस शिंदेच्या बैठकीमध्ये आज निर्णय होणार, तर पुण्यामध्ये भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार। आमदार खासदारांची नातेवाईकांसाठी प्रतिष्ठा पडाला। पुण्यामध्ये महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब, तिन्ही प्रमुख पक्ष 50-50 जागा लढवणार। उर्वरित 15 जागा समविचारी मित्रपक्षांना देण्यावर आघाडीचं एकमत, सूत्रांची माहिती। कल्याण डोंबिवलीमध्ये महाविकास आघाडीचं चित्र आज स्पष्ट होणार। शरद पवारांची राष्ट्रवादी 45 ते 50 जागांवर उमेदवार उतरवणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे महेश तपासे यांची प्रतिक्रिया। ठाण्यामध्ये नरेश मस्केंच्या मुलाला उमेदवारी देण्यास विरोध। आनंदनगर प्रभाग क्रमांक 19 मध्ये आशुतोष मस्केंच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध। शिवसैनिक आणि नागरिकांकडून जोरदार घोषणाबाजी। प्रमोद गोगावलेंना उमेदवारी द्या, शिवसैनिक आणि नागरिकांची मागणी। उल्हासनगरमध्ये महायुतीबाबत प्रश्नचिन्ह। दोस्ती गठबंधनाच्या जागा वाटपासंदर्भातील पहिली बैठक पार पडली। शिवसेना टीम ओमी कलानी आणि साई पक्षाचे पदाधिकारी उपस्थित। बंडू आंदेकरच्या उमेदवारी अर्जामध्ये त्रुटी असल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही। बंडू आंदेकर, त्याची भावजय आणि सून या तिघांनी पोलीस बंदोबस्तामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला होता। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या 2 गटांमध्ये उमेदवारीच्या वादातून मोठा राडा। प्रभाग क्रमांक 12 मध्ये पक्षाने मोहम्मद इस्रार यांना उमेदवारी जाहीर केल्याच्या आनंदामध्ये काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये एमआयएम पक्षाच्या दुसऱ्या गटाचा राडा।